समोरच्या बैलांना पाठीमागे काढा पुढे पुरुष करायला समोर लागायला समोरच्या बैलांना पाठीमागे काढा पुढे पुरुष करायला समोर लागायला नाही आलो तो एवढ्या वेळेस समाजाला नको म्हणते त्याला खेटायचा माझ्या कुटुंबावर सुद्धा यांना हल्ला करायचा मी दवाखान्यात माझ्या बायकोला त्यांना बोलून घेतलं त्यांना सांगितलं तुम्हाला भिडता आलं तर भिडा आला प्रतिकार करता तर करा ना विराजी तुम्ही मेलात तरी मी मागे सरकणार नाही हसत जावा घरी तुम्ही कधी मरू शकता मी सुद्धा कधी मरू शकतो कारण आपल्यावर बेतलेले आपल्या कुटुंबावर मी डावावर लागलोय कुटुंब बी डावावर लावलंय मरायची वेळ तर मला तर समाजापासून मी नाही हटू शकत स्पष्टपणाने सांगितलं होतं ऐकताना 100 लोक सुद्धा होती मी मागं नाही सरकू शकत वेळ तुमच्यावर येईल घाबरू नका माझ्यावर येईल मीही घाबरत नाही कारण आता भावनिक केलं जातं भीती दाखवली जाते आणि ज्यावेळेस लेकरांवरती बेतती त्यावेळेस कसलाही माणूस असू द्या पाषाण काळीचा असू द्या मागं सरकारलेश्वरात म्हणलं मी नाही सरकू शकत कारण आता माझ्या मराठा समाजाच्या तोंडाला घास आलेला आहे आरक्षणाचा ह्यो मी वयाला नाही जाऊ देणार मी आतापर्यंत मॅनेज झालो नाही पैसा घेतला नाही पद घेतले नाही मी माझ्या मतावर ठाम राहिलो की माझ्या समाजाला मला आरक्षणच पाहिजे त्यामुळे मी तुमच्यासाठी सुद्धा बदलू शकणार नाही कुटुंब असलं तरी नाही बदलू शकत मला शेवटपर्यंत उद्या तुमचा घातपात झाला तरी मी मागे सरकणार नाही माझा झाला तरी तुम्हीही मागे सरकणार मी समाजाला सांगताना कुटुंबाला सांगताना स्पष्ट सांगितलं कारण आम्हाला धाडस बनवणं गरजेचं होतं हे धाडस तयार करणं एकमेकाला कुटुंब म्हणून गरजेचं होतं कारण मला 24 घंटे काम करायचं आज 8 महिने झालं उमऱ्याला शिवलं नाही साधी सोपी गोष्ट नाही 2च वेळेस मी घरी गेलेलो 1-1.5 घंट्यासाठी एकदा माझी मुलगी सिरियस होती आणि एकदा मुलगा सिरियस होता ते 1-1.5 घंट्याच्या पुढे मी नाही थांबलो त्यामुळे पुढचे संकट मी मानून घेतलेले जातात तुम्हाला माझा शब्द या पवित्र मंदिरात मी नाही आता माझा जीव जरी गेला तर गोळ्या जरी चालल्या तर तुमच्या लेकराला आणि मराठ्यांनी तो पुढे लक्षात ठेवा अन्याय व्हायला लागला नाही एकमेका गावाच्या मदतीला जायचं मजा बघू नका एकमेकाच्या मदतीला जायला काय करत नाही लई दिवस जगून वाघ म्हणून जगलेलं बरं काय खाऊन नुसतं पोट भरण्यासाठी आपण आलेलं नाही उघड्या डोळ्यानं आपल्या लेकरांवरती मुलींवरती मुलांवरती जर अन्याय होणार असला